ज्या प्रकारे भारताचा विकास होतोय त्या विकासामध्ये महाराष्ट्र हा अग्रभागी आहे आणि या महाराष्ट्राकरता पुणे हे अत्यंत महत्वाचं आहे. हे क्षेत्र आपलं ग्रोथ इंजिन आहे. त्यामुळे जोपर्यंत नवीन एअरपोर्ट आपण बांधणार नाही तोपर्यंत आंतरराष्ट्रीय शहर म्हणून जी पुण्याची ख्याती आहे ती आपल्याला मिळू शकत नाही. पुणे महाराष्ट्राचं सांस्कृतिक, शैक्षणिक आणि औद्योगिक हृदयस्थान. पूर्वी पेशव्यांची राजधानी, आज शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं हे शहर आता भारतातील सर्वात वेगानं विकसित होणारं शहर बनलं आहे. IT, ऑटोमोबाईल, शिक्षण, स्टार्टअप्स आणि संशोधन यामुळे पुण्याने गेल्या 2 दशकात एक जागतिक शहर म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. MIT, सिम्बायोसिस, फर्ग्युसन, COEP यांसारख्या शैक्षणिक संस्था, हिंजवडी आणि मगरपट्टा सारखी IT हब्स आणि टाटा मोटर्स, बजाज, मर्सिडीज बेंझ यांसारखे वाहन क्षेत्रातील दिग्गज इथे कार्यरत आहेत. पुण्यात सध्या 3500हून अधिक स्टार्टअप्स कार्यरत असून यामध्ये AI, फिनटेक, एडिटेक सारख्या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोग होत आहेत. म्हणूनच पुणे हे महाराष्ट्रातील सर्वात वेगानं वाढणारं शहर बनले आहे. तसेच इंडियाज फास्टेस्ट ग्रोविंग स्मार्ट सिटी म्हणूनही पुण्याची एक नवीन ओळख निर्माण झाली आहे. पुणे झपाट्यानं वाढतंय, पण शहराचं विमानतळ मात्र अजूनही मर्यादितच आहे. लष्करी ताब्यातलं लोहेगाव विमानतळ, ना पुरेशी जागा, ना 24 तास सेवा. दिवसेंदिवस वाढणारे प्रवासी, उद्योगांची गरज आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संधी यासाठी पुण्याला आता स्वतंत्र, आधुनिक आणि मोठं विमानतळ हवं आहे. हे नवीन विमानतळ केवळ प्रवाशांसाठीच नसेल तर एक लॉजिस्टिक हब असेल, जिथून मालाची आयात निर्यात, उद्योगांची गती आणि जागतिक संपर्क वाढेल. म्हणूनच उभारलं जातंय छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरमध्ये. चला जाणून घेऊया या विमानतळाचा इतिहास, विकास आणि भविष्यातील महत्त्व. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जर आपण पुण्याच्या इतिहासाकडे पाहिलं तर हे शहर नेहमीच धोरणात्मक, सांस्कृतिक आणि लष्करी दृष्टिकोनातून महत्त्वाचं राहिलेलं आहे. मराठ्यांची राजधानी असलेलं हे शहर पुढे पेशव्यांच्या काळातही एक समृद्ध केंद्र बनलं. पुण्याचं भौगोलिक स्थान, हवामान आणि संरक्षण दृष्ट्या असलेलं स्थान लक्षात घेऊन ब्रिटिशांनी 1939 साली लोहगाव इथे एक लष्करी हवाईतळ उभारलं आणि ही सुरुवात होती पुण्यात विमानतळ स्थापनेची. 1939 मध्ये ब्रिटिशांनी या हवाई तळाची स्थापना लष्करी कारणासाठी केली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान या तळाचा वापर प्रमुखपणे युद्धसामग्री वाहतुकीसाठी आणि संरक्षणासाठी केला गेला. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही या तळाचा वापर भारतीय हवाई दलाकडून सुरूच राहिला. पण नागरी उड्डाणांची गरज वाढत गेल्यानं पुणे विमानतळ नागरी वापरासाठी खुले करण्याची गरज भासू लागली. त्यानंतर 1977 साली नागरी उड्डाण सेवा सुरू झाली. सुरुवातीला ही सेवा खूपच मर्यादित होती. मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद अशा मोजक्या शहरांकडेच विमानं जात असत. बहुतांश प्रवासी हे लष्करी अधिकारी, उद्योगपती किंवा सरकारी कामासाठी प्रवास करणारे असत. पुणे विमानतळ लष्करी हालचाली अधिक असल्यामुळे नागरी उड्डाण मर्यादित होतं. तरी हळूहळू पुण्याचं विमानसेवेतील स्थान मजबूत होऊ लागलं होतं आणि 1977 हे त्या वाटचालीतलं एक महत्त्वाचं वर्ष ठरलं. त्यानंतर भारत झपाट्याने बदलत होता. आर्थिक सुधारणांमुळे व्यापार वाढत होता, उद्योगधंदे फोफावत होते आणि सामान्य माणसालाही आकाशात उड्डाण करण्याचं स्वप्न पाहता येऊ लागलं होतं. पुणे शहरही या बदलांपासून दूर राहिलं नाही. शैक्षणिक, IT, ऑटोमोबाईल आणि स्टार्टअप क्षेत्रात पुण्याने मोठी झेप घेतली आणि या सगळ्या प्रगतीसोबत पुणे विमानतळावरून होणाऱ्या विमानसेवांमध्ये मोठा विस्तार झाला. 1990 आणि 2000च्या दशकात पुण्याच्या विमानतळावरून अनेक नव्या शहरांशी थेट विमानसेवा सुरू झाल्या. कोलकाता, जयपूर, अहमदाबाद, नागपूर, गोवा, लखनौ, कोची, तिरुवनंतपुरम, मंगलोर, शिलाँग, गुवाहाटी, भुवनेश्वर अशा ठिकाणी थेट उड्डाण सेवा सुरू झाल्या आणि त्यानंतर आला आंतरराष्ट्रीय सेवांचा टप्पा. पुण्याहून 2005 साली थेट दुबई, अबुधाबी आणि सिंगापूर सारख्या शहरांमध्ये विमानं जाऊ लागली. हजारो व्यावसायिक आणि पर्यटकांसाठी हे एक नवं दालन उघडणारं ठरलं. पुणे विमानतळ जो एकेकाळी मर्यादित उड्डाणांसाठी ओळखला जायचा, आज तो देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी एक महत्त्वाचं केंद्र बनलेलं आहे. लोहगाव विमानतळावरील नागरी टर्मिनलचं संचालन भारतीय विमानतळ प्राधिकरण AI करतं आणि या विमानतळावर सध्या दरवर्षी सुमारे 90 लाखांहून अधिक प्रवासी ये जा करतात.
दररोज 120 पेक्षा अधिक फ्लाईट्स इथून उड्डाण करतात किंवा लँड करतात आणि मुख्यतः इंडिगो, एअर इंडिया, विस्तारा आणि स्पाइसजेट या कंपन्यांच्या फ्लाईट्स इथं येतात. आंतरराष्ट्रीय सेवांमध्ये एअर इंडिया एक्सप्रेस आणि कतार एअरवेज यांचाही समावेश आहे. सध्या असलेलं टर्मिनल मर्यादित क्षमतेचं असून प्रवाशांच्या वाढत्या संख्येनं इथं प्रचंड गोंधळ होतो. पार्किंगची कमी जागा, रांगा आणि वेळेचा अपव्यय या सर्व समस्यांमुळे नवीन टर्मिनलची गरज भासू लागली आणि याच पार्श्वभूमीवर भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नवीन टर्मिनलचं काम सुरू केलं. सुमारे 423 कोटी खर्चून तयार झालेलं हे नवीन टर्मिनल 5 लाख चौरस फूट इतक्या मोठ्या जागेत उभारलं गेलं आहे. यात 5 एरो ब्रिजेस, 5 बॅगेज बेल्ट, 34 चेक इन काउंटर, 25 सेल्फ चेक इन मशीन, फूड कोर्ट, आरामदायक बसण्याची सोय आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारी सुंदर सजावट आहे. या टर्मिनलमुळे दरवर्षी जवळपास 90 लाख प्रवाशांना सेवा देता येणार आहे. हे टर्मिनल 10 मार्च 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आणि 14 जुलै 2024 पासून प्रवाशांसाठी खुलं करण्यात आलं आणि 5 मार्च 2025 पासून संपूर्णपणे विमानतळ ऑपरेशन्स या नव्या टर्मिनलमधून सुरू करण्यात आली. पण तरीही लोहगाव विमानतळ हे लष्करी नियंत्रणाखाली असल्यामुळे त्याच्या कामकाजावर वेळेची मर्यादा असते आणि विमानतळ विस्तारासाठी आवश्यक क्षेत्र देखील उपलब्ध नाही. त्यामुळे दीर्घकालीन आणि स्वतंत्र नागरी विमान वाहतुकीसाठी नवीन विमानतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा विचार 2009 साली सुरू झाला. तेव्हा पहिल्यांदाच पुण्यातील नवीन विमानतळ उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेतला गेला. परंतु कुठे उभारायचं हे ठरवणं सोपं नव्हतं. वेगवेगळ्या ठिकाणांची पाहणी झाली. चाकण, राजगुरुनगर आणि सातारा रोडलगतची काही गावांची पाहणी झाली, पण एकही ठिकाण योग्य ठरत नव्हतं. कुठे जमीन खाजगी होती, कुठे डोंगराळ भाग, तर कुठे पर्यावरणाची मर्यादा. आणि अखेरीस 2016 साली पुरंदर तालुक्यातील 7 गावांमधील जागा ही नवीन विमानतळासाठी योग्य असल्याचं ठरवलं गेलं. प्रस्तावित विमानतळासाठी वनपुरी, कुंभारवळण, उदाची वाडी, एकतपूर, मुंजवडी, खानोडी आणि पारगाव मेवाने या 7 गावांमधून जमीन संपादित केली जाणार आहे. या विमानतळाचं नाव छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ असणार आहे आणि या नव्या विमानतळाचं काम लवकरच सुरू होणार आहे. याचा पहिला टप्पा 2028 पर्यंत कार्यान्वित होईल अशी योजना आहे. प्रकल्प सुमारे 2832 हेक्टर क्षेत्रात असेल आणि यामध्ये 2 स्वतंत्र रनवे, मल्टी लेव्हल टर्मिनल, मोठं कार्गो टर्मिनल आणि एक विशाल लॉजिस्टिक हब तयार केला जाईल. या लॉजिस्टिक हबमध्ये फ्री ट्रेड वेअरहाऊस झोन, कोल्ड स्टोरेज युनिट्स, फार्मा पार्क, ॲग्रिकल्चरल एक्सपोर्ट हब आणि मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट हब यांचा समावेश असेल. यामुळे पुणे व परिसरातील औद्योगिक, कृषी आणि फार्मा क्षेत्रातील उत्पादनांची थेट निर्यात सुलभ होईल. महाराष्ट्रातील साखर, फळ, भाजीपाला आणि मेडिकल उपकरणं थेट जगभरात पाठवणं शक्य होईल. विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातच सुमारे 1 कोटी प्रवाशांची हाताळणी क्षमता असेल आणि पुढील टप्प्यामध्ये ही क्षमता 5 कोटींपर्यंत वाढवण्याचा विचार आहे. विमानतळ थेट पुणे नगर महामार्ग, पुणे सातारा हायवे आणि पुणे सोलापूर हायवे आणि तसेच प्रस्तावित पुणे रिंग रोडशी जोडला जाणार आहे. तसेच राजेवाडी रेल्वे स्थानकापासून एक नवीन रेल्वे मार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव आहे आणि मेट्रो कनेक्टिव्हिटीचा आराखडाही तयार करण्यात आलेला आहे. हे विमानतळ केवळ प्रवासापुरतं सीमित राहणार नाही, तर यामुळे मोठ्या प्रमाणावर स्थानिक रोजगार निर्मिती होईल. सुमारे 1 लाखाहून अधिक थेट आणि अप्रत्यक्ष रोजगाराची संधी निर्माण होईल. याचबरोबर पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, बीड, अहिल्यानगर या भागातील उद्योगधंद्यांना थेट निर्यात आणि आयातीसाठी मजबूत आधार मिळेल. लॉजिस्टिक आणि कार्गो हबमुळे महाराष्ट्रातल्या कृषी उत्पन्नाची थेट परदेशी निर्यात सुलभ होईल. हॉटेल्स, स्टार्टअप्स, ट्रॅव्हल कंपन्या, टेक्नॉलॉजी पार्क्स आणि टुरिझम हब या क्षेत्रांमध्ये मोठी गुंतवणूक आकर्षित होईल. या विमानतळामुळे केवळ पुणेच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणार आहे. फक्त प्रवासीच नाही तर हे एक मोठं लॉजिस्टिक हब देखील असेल. MRO म्हणजेच विमानांची दुरुस्ती केंद्र, फ्लाइंग ट्रेनिंग स्कूल आणि विमान पार्किंगसाठी मोठी जागा या सगळ्या गोष्टींचा यात समावेश असेल. या प्रकल्पावर सुमारे 17,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे आणि तो PPP मॉडेल म्हणजेच खाजगी आणि सरकारी भागीदारीतून उभारला जात आहे. यामध्ये सिडको 51%, MIDC 19%, MIDC 15% आणि PMRDA 15% असा यांचा सहभाग आहे.
टर्मिनल इमारत अत्याधुनिक पण मराठमोळ्या स्पर्शाने बनवली जाणार आहे. यात पेशवेकालीन वाड्यांची झलक, शिवकालीन किल्ल्यांचं स्थापत्य आणि घटनेतील वैशिष्ट्यपूर्ण नकाशा हे सर्व कलात्मकतेनं वापरलं जाणार आहे. यात फेज 1 टर्मिनलची साईज जवळपास 25 लाख चौरस फूट क्षेत्रफळात हे मुख्य टर्मिनल उभारलं जाणार आहे. ही इमारत अगदी आधुनिक तंत्रज्ञानानं बांधली जाणार आहे. मोठे काचेचं मुख्य दालन असेल ज्यात नैसर्गिक प्रकाश येईल, वातानुकूलित हॉल्स, प्रवाशांसाठी मोठं वेटिंग एरिया आणि अगदी लांबच प्रवास करणाऱ्या विमानांसाठी खास फॅसिलिटी असेल. टर्मिनलची रचना एकाच वेळी लाखो प्रवाशांची व्यवस्था करण्यास सक्षम असेल. इथं 2 मोठे रनवे असतील. एक एअरबस A380 सारख्या मोठ्या विमानासाठी विमानतळावर एकाच वेळी 2 विमाने उतरू शकतील. शिवाय प्रवाशांप्रमाणेच इथं माल वाहतूक करणारी विमानेही येतील. या परिसरात सौर ऊर्जा प्रकल्प, पाणी वाचवण्यासाठी आणि वापरण्याची व्यवस्था, झाडं, तलाव, हिरवळ असा सुंदर, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक परिसर तयार केला जाईल. या विमानतळासाठी पुणे शहराला जोडण्यासाठी नवीन रस्ते, मेट्रो आणि खास वेगवान बस सेवा सुरू केली जाईल. त्यामुळे प्रवास सुलभ होईल. PMRDAच्या रिंग रोडमुळे शहराच्या कोणत्याही भागातून विमानतळ गाठणं सोपं होईल. विमानतळ तयार होण्यासाठी काही टप्पे आहेत. सध्या जमीन अधिग्रहण सुरू आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जाणार आहे. ही प्रक्रिया 2025 पर्यंत पूर्ण होईल अशी शक्यता आहे आणि पूर्ण विमानतळ 2029 पर्यंत कार्यान्वित होईल. हे नवीन विमानतळ केवळ प्रवाशांसाठीच नसेल तर ते पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेला एक नवीन दिशा देणारं महत्त्वाचं केंद्र ठरेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक लाईक व्हिडिओला नक्कीच करा. तुमचं एक लाईक आमच्यासाठी मोठा सपोर्ट असतो. आणि हो, अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनवरही प्रेस करा, कारण अशाच मराठीतून समजणाऱ्या आणि तुमच्या आयुष्यात उपयोगी पडणारे व्हिडिओज आम्ही सातत्याने घेऊन येत असतो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.